आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाची धडपड। केरळमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 2 दिवसीय शिबिर पार पडलं। केरळ विधानसभेमध्ये किमान 5 जागांवर विजय मिळवण्याचा मानस। ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरणार। राजनाथ सिंह यांच्या कार्यालयामध्ये एनडीए नेत्यांची आज बैठकीनंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार। लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळावं, इंडिया आघाडीची मागणी। तर उपाध्यक्षपद न दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवणार। आपल्या परिसरातील समस्या आणि प्रश्न ईमेलवर पाठवा। सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्याचबरोबर सेल प्रमुखांना पत्र। समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी ईमेल करण्याचं देखील आवाहन। शरद पवार गटाचे निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेणार। निलेश लंके आणि त्यांचं कुटुंबीय राजधानी दिल्लीमध्ये दाखल। प्रकाश आंबेडकर बिद्री कारखान्याच्या वाटेमध्ये अडथळे आणतात। प्रकाश आंबेडकरांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे। केपी पाटलांची टीका। केपी पाटील यांनी आपली राजकीय भूमिका आधी ठरवावी। आमदार प्रकाश आंबेडकरांचं केपी पाटलांना प्रत्युत्तर। कंगना रनौतनं केलेली मागणी मूर्खपणा। कंगना यांनी महाराष्ट्र सदनातील सीएमची खोली मागितली होती। संजय राऊतांचा टोला। विधानसभा महाविकास आघाडीसोबत लढायच्या आहेत। संभाजी ब्रिगेडमधून इच्छा व्यक्त। महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू, तयारी करा। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांना आदेश।